नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण जाणून घेणार आहोत की व्होल्टेज डिवायडरचा रूल की व्होल्टेज डिवायडरच्या रूल नुसार जर रेझिस्टर सिरीज मध्ये जर कनेक्ट केले तर आपल्याला प्रत्येक रेझिस्टर नंतर किती व्होल्टेज मिळू शकतं किंवा कोणत्या पद्धतीने आपण रेझिस्टरची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपण काय करूयात तर एक सर्किट डिझाइन करूयात। मी इथं 12 व्होल्टचं एक सर्किट बॅटरी घेतलेली आहे व सिरीज मध्ये दोन रेझिस्टर जोडलेले आहेत। काय केले, दोन रेझिस्टर जोडलेले आहेत। तर आपल्याला हे व्ही आउटचं व्होल्टेज फाइंड आउट करायचं। त्यासाठी आपल्याकडे आहे 12 व्होल्टची बॅटरी आहे। पहिला रेझिस्टर आहे तो आपला 100 ओहमचा आहे, तर दुसरा आहे तो 330 ओहमचा आहे। तर आपलं व्ही आउट व्होल्टेज किती आहे हे आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचं आहे। त्यासाठी आपल्याला काय माहित आहे तर ओहमचा फॉर्म्युला ओहमचा फॉर्म्युला काय आहे की V इज इक्वल टू IR। V इज इक्वल टू IR नुसार काय आहे, आपल्याकडे व्होल्टेज आहे 12 व्होल्ट। आपल्याला आता ओव्हरऑल सर्किटचा करंट मेजर करावा लागेल पहिल्यांदा, त्यानंतर आपल्याला हे व्ही आउट व्होल्टेज फाइंड आउट करू शकतो। तर I आपल्याला माहित नाही, रेझिस्टर माहित आहे, मग रेझिस्टर टोटल रेझिस्टन्स किती झाला, R1 प्लस R2 किती झाला, I इंटू 430 ओहम झाला, 12 व्होल्ट आहे। त्यानुसार आपला I इज इक्वल टू किती झाला, 12/430 ओहम। म्हणून आपला करंट किती येणार आहे तर 0.0279 एम्पियर येणार आहे, 0.0729 एम्पियर येणार आहे। आपल्याला आता करंटची व्हॅल्यू माहित झालेली आहे की टोटल सर्किट मधून किती प्रवाहित होतोय। तर आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं तर व्ही आउट करायचं, म्हणजे आउटपुट व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचं। एक फॉर्म्युलानुसार आपण व्होल्टेज काढण्यासाठी V इज इक्वल टू IR। आता करंट व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 0.0279। कोणत्या रेझिस्टरच्या बिटवीनचं व्होल्टेज काढायचं तर याला आपण नाव देऊया R2, याला दिलंय R1, 330 ओहम। म्हणून मग व्ही आउट आपला किती येणार आहे, व्ही आउट आपला येणार आहे टोटली 9.2 व्होल्ट आपल्याला मिळणार आहे। किती मिळणार आहे 9.2 व्होल्ट। अशा प्रकारे आपण व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज काढू शकतो। त्यानंतर अजून एक पद्धत आहे, त्याच्यानुसार सुद्धा आपण आउटपुट व्होल्टेज काढू शकतो। त्यासाठी एक फॉर्म्युला आहे V out इज इक्वल टू V in अपॉन R1 प्लस R2 इंटू R2। V in ची व्हॅल्यू किती आहे आपली, V in ची व्हॅल्यू किती आहे तर 12 व्होल्ट आहे। R1 किती आहे 100, R2 आहे 330। तर V आउट काढायचा आहे इंटू R2, 12/430 ओहम इंटू 330 ओहम। तर टोटल व्हॅल्यू आपली व्ही आउट किती येणार आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला पुन्हा 9.2 व्होल्ट आपल्याला फाइंड आउट होणार आहेत। किती 9.2 व्ही आउट किती मिळणार आहे आपल्याला 9.2 व्होल्ट मिळणार आहे। अशा प्रकारे आपण व्होल्टेज फाइंड आउट करू शकतो। माहित असेल, करंट माहित असेल तर त्या सर्किट मध्ये असणाऱ्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू कशी काउंट करायची किंवा ते रेझिस्टन्स कसे कॅल्क्युलेशन करून काढायचे। तर त्यासाठी आपण पुन्हा सेम सर्किट घेतोय। 12 व्होल्टचं आपण काय केलेलं आहे, बॅटरी कनेक्शन घेतलेली आहे। इथे आपला पहिला रेझिस्टर आहे, इथे दुसरा रेझिस्टर आहे। व्ही आउट आहे आपल्याकडे 20 एम्पियर आहे, करंट आपला 20 एम्पियर आहे। आउटपुट व्होल्टेज 7 व्होल्ट आहे। इनपुट व्होल्टेज म्हणजेच व्ही इन हे
12 व्होल्ट आहे, तर आपल्याला रेझिस्टर R1 आणि R2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर त्यासाठी पुन्हा आपण ओम्स लॉचा फॉर्म्युला वापरून V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू IR नुसार आपल्याला 12 व्होल्ट इंटू करंट किती आहे आपला 20 एम्पियर इंटू R फाइंड करायचं आहे. तर आपण काय करणार आहोत, तर पहिल्यांदा टोटल रेझिस्टन्स काढणार आहोत. या सर्किट मधला टोटल रेझिस्टन्स फाइंड आउट करणार. म्हणजे त्यासाठी काय, तर 12 इंटू 20 एम्पियर म्हणजे इथे आपलं काय होणार आहे R1 प्लस R2 येणार आहे. हे 12 इंटू 20 एम्पियर होणार आहे, तो R येणार आहे. म्हणजे आपली R इज इक्वल टू 12/20. म्हणून रेझिस्टन्स व्हॅल्यू आपल्याला किती फाइंड होणार आहे, तर 600 ओहम फाइंड होणार आहे. ही रेझिस्टन्स व्हॅल्यू काय आहे, तर R1 प्लस R2 ची टोटल रेझिस्टन्स व्हॅल्यू आहे. आता या R1 प्लस R2 वरून आपल्याला R1 आणि R2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी पुन्हा आपण तोच फॉर्म्युला यूज करत आहोत जो मगाशी आपण यूज केला. V out इज इक्वल टू V in अपॉन R1 प्लस R2 इंटू R2. म्हणून V in किती आहे आपलं 12 व्होल्ट आहे. R1 प्लस R2 ची व्हॅल्यू आलेली आहे 600 ओहम. आपल्याला फाइंड आउट करायचे आहे R2 ची व्हॅल्यू. V out आहे आपला 7 व्होल्ट. म्हणून हे 600 ओहम इकडे आले, 600 ओहम इकडे आले. 12 इंटू R2 म्हणून काय आलं इथं 6 आपल्याला किती 4200 मिळणार आहे व्हॅल्यू. 4200 इंटू 12 इंटू R2. म्हणून R2 ची व्हॅल्यू किती झाली आहे, R2 ची व्हॅल्यू आपल्याला किती फाइंड होणार आहे इथं 4200 अपॉन 12. म्हणून R2 किती आपल्याला मिळणार आहे इथे, तर 350 ओहम इथं आपल्याला फाइंड आउट झालेला आहे. म्हणजे R2 ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 350 ओहम मिळाली. आता R2 वरून आपण R1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर R1 प्लस R2 इज इक्वल टू 600 ओहम. आता आपल्याकडे R2 ची व्हॅल्यू आहे 350 ओहम. हे 600 ओहम प्लस R1 इकडे मायनस झाले. म्हणून R1 इज इक्वल टू काय होणार आहे 600 मायनस 350. म्हणून R1 किती येणार आहे 250 ओहम. आपला R1 किती आलेला आहे 250 ओहम. अशा प्रकारे व्होल्टेज डिवायडर हे सर्किट मध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे तुम्ही काही कॅल्क्युलेशन्स करून पहा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस वाढेल व एक्झाम मध्ये तुम्हाला खूप मदत होऊन जाईल. तसेच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.